नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार व तशी शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. खानदेशात 15 लाख कापूस गाठीचे उत्पादन. खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी दिसत आहे. यातच कापूस गाठीची निर्मिती सुरू असून खानदेशातील प्रक्रिया उद्योगात आतापर्यंत सुमारे 15 लाख कापूस गाठीचे म्हणजे एक गाठ ही 170 किलो रुईची असते उत्पादन झाले आहे. खानदेशात किमान 22 ते 23 लाख कापूस गाठींचे उत्पादन ऑक्टोबर ते सप्टेंबर या कापूस हंगामात कालावधीमध्ये 12 महिन्यातच होत असते. यंदा मात्र कापूस गाठीचे उत्पादन 22 लाख कापूस गाठी एवढे येणार नाही अशी स्थिती आहे. कारण कापूस उत्पादन घट आली आहे. रोगराईमुळे कापूस उत्पादकतेत घट होत असल्याने रुईचे उत्पादनही कमी होईल असे दिसत आहे. कारण दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असते, परंतु यंदा कापूस पुरवठा कमी असल्याने प्रक्रिया कमी आहे. पाऊस ऑक्टोबरमध्ये व त्यापूर्वी सतत सुरू राहिल्याने कापूस पिकाला फटका बसला. यात कापसाचे उत्पादन कमी होत आहे. कारखानदार व इतर संस्थांना कापूस कमी मिळत असल्याने रुई उत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. खानदेशात सुरुवातीपासूनच कापूस आवक कमी आहे. खानदेशात सध्या प्रतिदिन 4 ते 5 हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात प्रतिदिन सरासरी 18,000 क्विंटल कापसाची आवक मागील हंगामात झाली होती. मागील महिन्यातही कापसाची आवक कमीच होती. दिवाळीमुळे कारखाने संत गतीने सुरू होते. युद्धाच्या स्थितीमुळे आता खेळा खरेदी संत झाली आहे. खरेदीदार जोखीम टाळत आहे. ठळक बातमी काय आहे ती बघूया आता. अनेकांनी पूर्व हंगामी कापूस पीक काढून त्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा, गहू, मका आदीची लागवड केली आहे. कापूस केली होती. कापूस वेचणी हंगाम अनेक गावात डिसेंबरमध्येच पूर्ण झाला होता. पुढे कापूस आवकेबाबत गावोगावी फारशी सकारात्मक स्थिती दिसत नाही. कापूस आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी राहिली आहे. तातडीने कापूस विक्रीचे नियोजन घेतले आहे मित्रांनो शेतकऱ्यांकडे सध्या खानदेशात कापूस साठा फारसा नाही. अनेकांनी कापूस वेचणीनंतर त्याचा साठा न करता लगेचच त्याची विक्री केली. कापूस कारखानदाराकडे येण्याची गती काही दिवस होती, पण आवक कमी होती. शेतकऱ्यांकडील साठा कमी आहे. व्यापाऱ्यांकडेही कापूस गाठीची निर्मिती गतीने सुरू नाही. त्यामुळे कापूस गाठीचे उत्पादन खानदेशात यंदा रखड सुरू असून उत्पादनाही कमी होईल अशी स्थिती होती. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती. आवक आलेली 60 क्विंटलची. किमान दर भेटला 7,550 रुपये. कमाल दर भेटला 7,775 रुपये. सर्वात दर भेटले 7,662 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर. आवक आलेली 4,000 क्विंटलची. किमान दर भेटले 7,600. कमाल दर भेटले 7,600. सर्वात दर भेटले 7,600 रुपये. त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव. आवक आलेली 5,000 क्विंटलची. किमान दर भेटले 6,700 रुपये. कमाल दर भेटले 8,140 रुपये. सर्वात दर भेटले 7,900 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर. आवक आलेली 1,879 क्विंटलची. किमान दर भेटले 6,600 रुपये. कमाल दर भेटले 7,700 रुपये. सर्वात दर भेटले 7,200 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पार शिवणी जात आहे. याच्या लांब स्टेपल. आवक आलेली 3341 क्विंटलची. किमान दर भेटले 7,200 रुपये. कमाल दर भेटले 7,750 रुपये. सर्वात दर भेटले 7,530 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेड जात आहे. लोकल. आवक आलेली 1,732 क्विंटलची. किमान दर भेटले 6,500. कमाल दर भेटले 7,800. सर्वात दर भेटले 7,450 रुपये. त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे. लोकल. आवक आलेली 1,200 क्विंटलची. किमान दर भेटले 8,050 रुपये. कमाल दर भेटले 8,150 रुपये. सर्वात दर भेटले 8,100 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे. लोकल. आवक आलेली 1,292 क्विंटलची. किमान दर भेटले 6,200. कमाल दर भेटले 7,850. सर्वात दर भेटले 7,200 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.